भ्रमधर्षिया देहाचा भ्रमधर्षिया देहाचा भ्रमधर्षिया देहाचा भ्रमधर्षिया देहाचा विठ्ठल हरे कारे वाचा विठ्ठल हरे कारे वाचा भ्रमधर्षिया
विठ्ठल म्हणे विठ्ठल म्हणे विठ्ठल
विठ्ठल उच्चारी पाषाण विठ्ठल उच्चारी पाषाण करुणी भ्रमधरिषी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारे पासार रखुमा देवीवरो अभय करो मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारे पासार काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दहतुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवध हरिजोजी आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता हृदय हे आपुले चौफाळुन्या भले वरे बैसो पावले श्री गुरूंची प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळार्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की शबरीनाम कुलोत्पन्नम मारुतेर्नाम यस्य पिता माता रायेर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरिम ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी ताळी ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय भ्रमधरिषी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कर्तुम अकर्तुम अन्यथ कर्तुम शक्ती असणारे ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानोबरांच्या पवित्र अभंग गाथेतील आज चिंतन करता अभंग घेतलाय विठाला 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 विठ्ठल ज्ञानोबरांनी या अभंगामध्ये जीवाला म्हणजे तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे भ्रमधरिषी या देहाचा काय म्हणतात ज्ञानोबराय ज्ञानोबराय सांगतात तुम्हा आम्हाला या देहाविषयी भ्रम निर्माण झालेला आहे या देहालाच लोक आत्मा समजून बसलेले आहेत देहालाच खरं मानतात भ्रमधरिषी या देहाचा विठ्ठल म्हणे कारेवाचा ज्ञानोबराय सांगतात ज्या देहाला तुम्ही आत्मा समजता तो देह नश्वर आहे तुम्ही काय करा विठ्ठलाचं नामचिंतन करा कारण तो देह पडून जाणार आहे पडून जाईन कलेवर कलेवर म्हणजे शरीर हे शरीर नाश पावणार त्याचा स्वभाव आहे पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार आणि तुम्ही जर त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तर काय होईल तर ज्ञानोबराय सांगतात रखुमाईचा जो पती आहे रखुमाईचा जो वर आहे तो भगवान परमात्मा तुमच्या मस्तकावरती त्याचा कृपेचा हात ठेवेल आणि जन्म मरणाच्या भीतीतून तुम्हाला मुक्त करेल रखुमा देवीवरू अभय करू मस्तके ठेविला हा निर्धारू पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठाला 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 चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी गंगा भागीरथी जिजाबाई अंबादास घावटे आईंचे या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त ही कीर्तनाची सेवा या घावटे परिवारानं माझ्याकडे दिलेली आहे सगळेच त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सगळेच पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहे समोर पाहिल्यानंतर सगळे चेहरे ओळखीचेच आहेत सगळे पाहुणे मंडळी आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार मुक्ताबाई भाऊसाहेब हापसे मुलगे आशाबाई तुकाराम घावटे सून रामेश्वर विठ्ठल घावटे नातू अमर विठ्ठल घावटे नातू
ज्ञानदेव गोरक्षनाथ पाटील घावटे पुतणे, जनार्दन गोरक्षनाथ घावटे पुतणे, सुनील राधाकिसन घावटे पुतणे, अनिल राधाकिसन घावटे पुतणे, संजय राधाकिसन घावटे पुतणे, समस्त घावटे परिवार हा त्यांचा आईंचा परिवार आहे. आणि या परिवारानं या ठिकाणी ही आजींचं वर्ष श्राद्धाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. आपले जे पूर्वज गेलेले असतात, जे आपले वडीलधारी मंडळी अगोदर जे गेलेले असतात, त्यांचा जाण्याचा ज्या पुण्यतिथीला ते जातात, ती पुण्यतिथी तो पर्व काळ ज्ञानोबराय सांगतात त्या कुळाकरता, त्या घरच्यांकरता तो एक पर्व काळ असतो. ज्ञानोबराय चिंतन करतात, सोम सूर्यादी ग्रहणे येवणी करविते पारवणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस विठाला विठाला. जसं चंद्रग्रहण आपल्याला ते पर्व काळ असतो, सूर्यग्रहण तो पर्व काळ असतो, तसं घरातली एखादी व्यक्ती गेली आणि ती व्यक्ती ज्या तिथीला जाते ती तिथी पुन्हा पुढच्या वर्षी आल्यानंतर तो एक पर्व काळ असतो ज्ञानोबराय सांगतात त्या घरच्यांकरता. आणि म्हणून आज या घावटे परिवाराकरता हा एक पर्व काळ आहे, मोठा पर्व काळ आहे. आणि त्या पर्व काळानुसार आजचं हे श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता इथं कीर्तनासाठी उपस्थित सर्वच महाराज मंडळी, गावातली सगळी भजनी मंडळ, गुणीजन गायक वादक भजनी मंडळ सगळी महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. पेटीवाले बाबा आहेत, सुंदर पेटी वाजवतात. आता या गावातले सगळेच भजनी मंडळ, आदरणीय वारकरी बाबा आहे. ज्या वेळेला आईंचं दशक्रियाचंही प्रवचन मीच केलं होतं, तिथं तुम्ही त्या प्रवचनाला होती. आजही बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पिताश्री आलेले आहेत, तसेच चोपदार बाबा असतील, इतर सर्वच भजनी मंडळ गावातील गुणीजन आणि माझ्यासोबत आलेले आमचे कलाकार मंडळी, देवगड संस्थानचे विद्यार्थी, हरिभक्तपरायण गायनाचार्य उमेश महाराज जाधव, तसेच ज्यांनी सुंदर चाल गायली कैलास महाराज चव्हाण, सोमनाथ महाराज पानकडे, आणि मृदुंगाची साथ करण्याकरता देवगड संस्थानचे विद्यार्थी हरिभक्तपरायण रोहित महाराज पटारे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपले नारदजी म्हणायला काही हरकत नाही, सुंदर असं हा नारायण मुनी या ठिकाणी सुंदर असं विणा वाजवण्याकरता आमचे वेशभूषा केली, पण तो एक छंदच आहे. विठाला 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 विठाला. सुंदर अगदी चेहरा पाहिल्यानंतर प्रसन्न वाटतं. आता असं वाटतं 2 तास कीर्तन सोडूच नाही, फक्त तुमच्याकडे पाहूनच कीर्तन करावं. 1 तास उरला खटवंगरायसी, आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे आणि 1 तासामध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. आजींचं या ठिकाणी वर्ष श्राद्ध आहे. आता या परिवाराचा जर विचार केला तर आपण सगळे गावातली मंडळी आहोत, तुम्ही सगळे गावातले आहेत, तुम्हाला सगळं माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. त्यांचे नातू आमचे रामेश्वर भाऊ आणि अमर भाऊ, आजी त्यांना रामलखन म्हणायचे, हा रामलखन जोडी म्हणून ओळखायच्या. आणि आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्या आजीनं सगळा सांभाळ केला यांचा, या कुटुंबाचा, या दोन्ही नातवंडाचा सांभाळ जर कोणी केला असेल तर आजीने केला. महाराज रामलखन ही जोडी आजीनं दुसऱ्या नावाने हाका नाही दिली, रामलखन म्हणायचे. आणि जेवढं प्रेम आजीने यांच्यावरती केलं, जेवढा यांचा प्रपंच उभा केला, दोघांचाही प्रपंच उभा केला, परंतु आजीचाही सांभाळ नातवांनी तसाच केला. सहजासहजी असं कुठं पाहायला भेटत नाही की नातवांनी आजी आजोबाचं श्राद्ध केलं किंवा एवढ्या थाटामाटात केलं. हा आपले स्वतःची मुलं असले तर ते करतील, परंतु आजी आजोबा, त्यांची आजी, आजीनेही त्यांचा सांभाळ केला. एक वेळ प्रसंगी आईच त्यांच्या आई वडील झाल्या होत्या, आजीच सगळ्या परिवाराचा सांभाळ केला, दोघांचाही सांभाळ केला, प्रपंच मार्गी लावला. आणि वय झाल्यानंतर आजीचं वय होतं 99. मला आमच्या अमोल भाऊनी सांगितलं 99 वय होतं आजीचं, परंतु वय वर्ष 99 होतं त्यावेळेला सुद्धा आजींच्या मुखामध्ये बालसन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीचं बाबांचं नाव मुखामध्ये होतं. विठाला विठाला अखंड बाबांचं नाम स्मरण. हा
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा हा महाराज किंवा शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटे मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. आपण सगळे शेतकरी मंडळी आहोत. जसं शेतात एखादं बी पेरल्यानंतर ते बी जे पेरू तेच रोपटं येतं, वेगळं काही उगतं का? नाही नाही. जे आपण बी लावतो कपाशी लावल्यानंतर कांदे येतात का? नाही. असं आहे, आजीचे संस्कार चांगले या परिवारावरती झाले, नातवावरती झाले आणि त्याचा परिणाम आजीचा शेवटही नातवांनी चांगला केला. विठाला 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 महाराज. आता हे सगळे पाहुणे, हे कुटुंब, घावटे परिवार, हे सगळे नातेवाईक मंडळी आहेत. मी दर महिन्याला त्यांचा स्टेटस बघायचो मोबाईल मध्ये, की त्या आजीचे पितूर जेव घालतात ना दर महिन्याला, ते दर महिन्याला ते स्टेटस असायचे, तेवढे श्रद्धेने ते केलेलं फोटो असायचे दोन्ही भावांशी. त्याच्यानंतर आता 1-1.5 महिन्यापासून दोघांचा फोन मला यायचा, महाराज आपल्याला वर्ष श्राद्ध चांगलं करायचंय, सुंदर मोठं वर्ष श्राद्ध करायचं आजींचं, आणि चांगलं आपल्याला करायचंय कारण आजीनं आमचं सांभाळ केलेला आहे. ही भावना म्हणजे ही उत्सुकता या परिवाराकडे आपल्याला ती दिसून आली. एवढं सुंदर निवेदन या ठिकाणी केलं महाराज. आजींचंही तेवढे ऋण आहेत त्यांच्यावरती, आजीचं प्रेम आहे. आज अमोलदादा आजी जिथं कुठं असतील तिथून पाहिल्यानंतर आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहत असतील. त्या म्हणत असतील, माझ्या रामलखननी माझं वर्ष श्राद्ध जोरात केलं. विठाला 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 विठाला. एवढे सगळे महाराज मंडळी, सगळे गुणीजन, गायक, वादक मंडळी. आता हा खर्चाचा विषय असतो महाराज. सुंदर निवेदन या ठिकाणी केलेले, मंडप वगैरे, माईक सिस्टीम, अन्नदान, सगळे नातेवाईक मंडळी. महाराज प्रत्येकाला जावं लागतं. साधू संतांनी आपल्याला सांगितलेले नवे नवे भगवान परमात्म्याने तो नियम घालून दिलेला आहे. या जगामध्ये कुणालाही आजपर्यंत मरण चुकवता आलं नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार. पुढं सरका, पुढं सरका. जीव किती येते बाबा, जीव किती येत नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार. येरते पवार, जीव किती येरते पवार, जीव किती येते नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार, आले अवतार, आले अवतार. येथे नाही उरवाले अवतार, एरते पामर जीव किती. महाराज इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जायचंय. महाराज ज्ञानोबराज चिंतन करता, जी वस्तू जन्माला आली तिचा नाश निश्चित ठरलेला आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी देशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. महाराज ज्ञानोबराज सांगतात, या देहरूपी गावाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे ठरलेले आहेत. प्रामुख्यानं 3 सोहळे आहेत, परंतु ज्ञानोबरांनी 2 सोहळ्याचं वर्णन केलं. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबराज सांगतात, या देहरूपी गावाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे आहेत. एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. संतांनी त्याला सोहळा म्हणलेला आहे. मधला जो सोहळा असतो तो लग्न सोहळा, हा करायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु जन्म म्हणलं की मरण निश्चित आहे. महाराज विठाला 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 विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. आत्ताच आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले शास्त्री महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि मला अगोदर माहीत झालेलं होतं, मेसेज आलेला होता की तुमचं आगमन होणार आहे,
फक्त थोडं लेट यायला पाहिजे होतं. विठाला विठाला ठाला विठाला 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 आणि बघ सागर महाराज टेमक ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी काय सांगत होतो, ज्ञानोबराय सांगतात या देहरूपी गावाला आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये 2 सोहळे असतात, एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. महाराज जेवढे जेवढे आजपर्यंत या जगामध्ये आले कोणी थांबण्या करता येत नाही. ज्या वेळेला भगवंताने आपल्याला हा जन्म दिला त्यावेळेलाच आपण मरण सोबत घेऊन आलेला असतो. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळा जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. काळ आपली जन्माला आल्यानंतर वाट पाहत असतो. महाराज जिथं जन्म झाला की आपलं मरण ठरलेलं असतं त्या त्या तारखेला, फक्त मधल्या काळामध्ये आपल्याला त्याचा विसर पडतो, त्याचा विसर आपल्याला पडत असतो. हा ज्ञानोबराय सांगतात हा आत्मा काय करतो, हे शरीर रूपी वस्त्र जुनं झालं की ते टाकून देतो, नवीन वस्त्र धारण करतो. जसं आपण आता दिवाळीचा सण आल्यानंतर लहान लहान मुलं असतात घरामध्ये, आई वडिलांकडे हट्ट करतात, बाबा आम्हाला कपडे पाहिजे, नवीन कपडे पाहिजे. मग आई वडील त्यांना दुकानात नेतात, सागर महाराज नवीन कपडे घेऊन येतात, एक सोडून 2 ड्रेस आणतात. बरं दुकानातून कपडे आणल्यानंतर ती मुलं जुने कपडे घालत नाही, नंतर जुने म्हणायला असतात चांगलेच असतात पण ते टाकून देतात आणि नवीन ड्रेस घालतात, परत ते जुन्या कपड्याकडे पाहत नाही. हा ज्ञानोबराय सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विढिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे. ज्ञानोबराय सांगतात तसं हा आत्मा काय करतो, हे शरीर रूपी वस्त्र जुनं झालं की ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, म्हणजे पुनर्जन्म घेतो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून या नियमाला अनुसरून या जगामध्ये जेवढे आलेत प्रत्येकाला जावं लागतं. आया सो जाएगा राजा रंक फकीर. श्रीमंतातला श्रीमंत जरी असला, आजा मेला पंगा मेला, आजा मेला पंगा मेला, बाप मचना गेला. आजा मेला पंगा मेला, आजा मेला पंगा मेला, आजा मेला पंगा मेला, बाप मचना गेला. आजा मेला पंगा मेला, आजा मेला नातवाला पंतला आजोबाला सगळ्याला जायचंय, सगळेच एक दिवस येणार आहे प्रत्येकाचं. आता जसं इथं आजींचं श्राद्ध होतंय तसं कधी ना कधी आपलंही होणार आहे, आपले पुढची पिढी आपले बी करणारच आहे कधी ना कधी. हा प्रत्येकाला जावं लागतं. महाराज या जगामध्ये कोणी थांबण्या करता येत नाही. फक्त आहे तोपर्यंत माणसानं चांगलं कर्म करावं, आहे तोपर्यंत माणसानं सात्विक कर्म करावं, जेणेकरून या जगातलं आपलं सोबत काहीच येणार नाही, काहीच येणार नाही, फक्त आपलं कर्म आपल्या सोबत येणार आहे. विठाला 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 विठाला. कर्माचा हिशोब आपल्याला प्रत्येकाला द्यावा लागतो. आपण आतापर्यंत जगामध्ये जेवढे श्रीमंत लोक झाले सगळे गेले महाराज. आता पाठीमागे एक रतनजी टाटा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, पण तीही निघून गेली आणि ते जगाला संदेश घेऊन दिले ही मंडळी. जसं आपण मोकळ्या हाताने येतो तसं मोकळ्या हाताने आपल्याला जायचंय.
देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. हा ज्ञानोबराय सांगतात या शरीराचा नाश पावणं हा स्वभाव आहे आणि शरीर जाता गवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा विठाला विठाला. विठाला 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 विठाला. आज आजींचं वर्ष श्राद्ध आहे. दशक्रिया विधी झाला 13वा झाला की त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होत असतो आणि तो प्रवास करत असताना दर व्यक्ती गेल्यापासून तर 10व्यापर्यंत पिंडदान करावं लागतं. रोज एक पिंडदान करावं लागतं आणि दशक्रियेला 10 पिंडदान करतात आणि दशक्रिया विधी झाला आणि एवढं असं सांगतात की तो आत्मा निरीक्षण करत असतो घरामध्ये. मी गेल्यानंतर या मंडळींनी माझं किती सूतक पाळलं असं म्हणतात की 10 दिवस घरातल्या मंडळींनी कमीत कमी हसू सुद्धा नाही, कारण तो आत्मा पाहत असतो मी गेल्यानंतर यांना किती दुःख झालेलं आहे माझ्या जाण्यानं. आणि मग दशक्रिया विधी 13वा झाला की त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होत असतो, वर्ष श्राद्धापर्यंतचा प्रवास. आणि मग प्रवास करत असताना दर महिन्याला मासिक श्राद्ध घालावं लागतं. ते मासिक श्राद्ध का घालायचं त्याचं पाठीमागचं कारण आहे, त्या आत्म्याला रस्त्यामध्ये कुठेही खाण्याकरता अन्न मिळत नाही. मग त्या व्यक्तीच्या नावानं घरामध्ये एखादा पितृजीव घातला की ती अन्न त्याला प्राप्त होतो, त्याचा आत्मा शांत होत असतो. त्याचा आत्मतृप्त होण्याकरता त्या व्यक्तीच्या नावानं घरामध्ये तो पितृजीव घालावा लागतो. आमच्या अमोल भाऊनी आणि रामेश्वर भाऊनी दर महिन्याला आजीचे 11 महिने घरामध्ये जीव घातले. दर महिन्याला मी त्यांचा स्टेटस बघायचो महाराज. आणि दोघा भावांचा फोटोही राहायचा आजीच्या फोटो जवळ. म्हणजे याच्यातून त्यांचं उत्सुकता, प्रेम, आजीबद्दलची जिव्हाळा, आजीबद्दलची श्रद्धा हे सगळं दिसून येतं महाराज. 1-1.5 महिना झाला तसं त्यांची धावपळ चालू आहे. नेहमी मला फोन करायचे, महाराज आपल्याला असं नियोजन करायचं, तसं नियोजन करायचं, काहीच कमी पडलं नाही पाहिजे. म्हणजे आजीबद्दल किती प्रेम आहे ते त्यांच्या त्या धावपळीतून दिसून येतं. विठाला 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 विठाला. 13वा असे 11 महिने जीव घालावे लागतात. दर महिन्याला तो पितृ जीव घालायचा. आणि तुम्ही म्हणाल महाराज दर महिन्याला घरामध्ये पितृजीव घातल्यानंतर त्याचा आत्मा कस काय तृप्त होतो, याला जीव घातल्यानंतर त्याचा आत्मा कस काय तृप्त होतो, त्याचं कारण आहे. आता आपण सगळे फोन पे मंडळी वापरतो. एखाद्याच्या खात्यावर जर दुसऱ्याच्या खात्यावर 2 पैसे मारले तर लगेच ट्रान्सफर होतात. तसंच आहे विठाला 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 विठाला. आणि मग असे बरोबर त्याला 48व्या दिवशी एक वैतरणी नावाची नदी लागते. आणि ती वैतरणी नावाची नदी काय शुद्ध पाण्याने भरलेली असते का? रक्त, मांस, मलमूत्र, दुर्गंधी यांनी भरलेली ती नदी असते. ती नदी तरुण जाण्याकरता तो स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जात नाही. मग ती कामधेनू त्याला ती नदी तरुण जाण्याकरता मदत करते. पण सगळ्याला करत नाही. ज्याने जीवनामध्ये गोदान केलेलं आहे, ज्याच्याकडून गोदान घडलेलं आहे, त्याला ती कामधेनू ती नदी तरुण जाण्याकरता मदत करते. 48 दिवस त्या नदीपर्यंत जाण्याकरता लागतात आणि मागचे 13व्या पर्यंतचे 13 दिवस असे किती दिवस होतात? मग गणित कच्च आहे, 61 दिवस होतात. आणि बरोबर ती नदी तरुण जाण्याकरता त्याला 39 दिवसाचा प्रवास सांगितलेला आहे. 39व्या दिवशी ती नदी पार करून तो व्यक्ती तिथून जातो, नदीच्या पलीकडे जातो. हे 61 दिवस आणि हे 39 दिवस असे 100 दिवस पूर्ण होतात. आणि 100 दिवस पूर्ण झाले की त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. दर महिन्याला ते मासिक श्राद्ध घालावं लागतं. आणि तो प्रवास करता 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 यमराजाच्या दरबारामध्ये त्याला नेलं जातं. यमराजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर महाराज तिथं त्याच्या कर्माचा हिशोब सगळ्या यमराजासमोर वाचून सांगितला जातो. तिथं एक वकील आहे, त्या वकिलाचं नाव काय? चित्रगुप्त. मी नेहमी सांगत असतो, तुमच्या आमच्या संसाराचे चित्र ज्याच्याकडे गुप्त रूपानं लिखाण असतं त्याचं नाव चित्रगुप्त. सगळं आपलं लिखाण त्याच्याकडे असतं महाराज, सगळं लिखाण केलेलं असतं. आणि तो बरं तिथं वशिला चालत नाही, त्या वकिलाकडं वशिला हा विषयच नाही महाराज. आता चालू शकतो इकडं आपल्या व्यवहारामध्ये, पण तिथं चालत नाही. मग सगळं आपला कर्माचा हिशोब जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत याने काय काय कर्म केलं, किती चांगलं कर्म केलं, किती वाईट कर्म केलं, किती दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झाले, किती दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर याला दुःख झालं, किती दुसऱ्याचा आनंद पाहिल्यानंतर याला आनंद झाला, की दुसऱ्याचा आनंद पाहून याला दुःख झालं, हे सगळं लिखाण
तिथं ते हिशोब होतो आणि मग तो निकाल 265 दिवस चालतो. हे 100 दिवस आणि हे 265 दिवस बरोबर 365 दिवस होतात. वर्षाचे एकूण दिवस 365. आजच्या दिवशी त्या व्यक्तीचा निकाल लागला जातो. त्याच्या कर्मानुसार त्याला पुढची गती मिळते. आजच्या दिवशी इथून पुढं या घरच्याचा आणि त्या व्यक्तीचा कसलाही संबंध राहत नाही. असा हा वर्ष श्राद्धाचा प्रवास आहे. परंतु चांगलं कर्म केलेलं असेल तर चांगली गती मिळते. मग तुम्ही म्हणाल महाराज त्याच्या कर्मानुसार त्याला गती मिळणार आहे, मग हे वर्ष श्राद्ध हे भजन पूजन कशा करता? हे भजन पूजन याच्यातून जे पुण्य तयार होतं, जे पुण्य प्राप्त होतं, या गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपण ते श्राद्ध कर्म करतो किंवा दशक्रिया करतो, 13वा करतो. मग याच्यातून जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य त्या व्यक्तीच्या पदरात पडत असतं. त्यांना चांगली गती मिळण्याकरता ते मिळतं. आणि म्हणून हे आपल्याला सांगितलं. बरं, अजून एक सोपा उपाय ज्ञानोबरायांनी सांगितला. ज्ञानोबराय सांगतात आपण आता ते दशक्रिया विधी झाल्यानंतर 13व्या झाल्यानंतर कोणी कोणी घरातली मंडळी धरतात बघा, ते त्या व्यक्तीला जर एखादी वस्तू आवडत असेल तर ते संकल्प सोडतात ब्राह्मण देवतेच्या हाताने. आणि संकल्प सोडला की मग ते काहीतरी धरतात, त्याग करतात त्या गोष्टीचा. महाराज त्याग करतात, त्याग करायला पाहिजे त्या मताचं मी नाही. परंतु हे सगळं न करता ज्ञानोबरायांचा हरिपाठ नुसता घरामध्ये घेतला तर ज्ञानोबराय सांगतात त्यांना वैकुंठाला जाण्याची पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपले जे पूर्वज गेलेले असतात त्यांच्याकरता वैकुंठाची वाट सोपी होती, फक्त घरामध्ये हरिपाठ घेतला तरी. आदरणीय महाराजांना पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. महाराज या ठिकाणून चाललेले आहे. विठाला विठाला किती सोपा पर्याय सांगितला. फक्त हरिपाठ 27 अभंगाचा हरिपाठ घरामध्ये वाचला, 10 मिनिटं लागतात तो हरिपाठ घ्यायला. अशी छोटी छोटी नातवंड मुलं घरामध्ये जवळ घेऊन तो हरिपाठ जर वाचला, आपले जे पूर्वज गेलेले आहेत ज्ञानोबराय सांगतात की त्यांची वैकुंठाची वाट सोपी होती, सुलभ होती. एवढं सोपं सांगितलं फक्त हरिपाठ वाचल्यानं. विठाला विठाला हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहे, परंतु त्याच्यातून फार मोठा अर्थ दडलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे. संतांनी सोपं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. महाराज साधू संत येतात ते त्याच्याकरताच येतात. आता ज्ञानोबराय, तुकाराम महाराज, नाथबाबा, चोखोबराय आदी करून श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा ही मंडळी कशा करता इथं येतात, कशा करता आले महाराज? केवळ आणि केवळ आपल्याला सन्मार्गाला लावण्याकरता हे संत मंडळी इथे येतात. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दीन जना, उद्धरयाले दीन जना, उद्धरयाले दीन जना, उद्धरयाले दीन जना, संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरयाले दीन जना,
विद्यासागर महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे येतात. हा, एवढी संत मंडळी होऊन गेली. बरं, कलियुगामध्ये संत होऊन गेले असं नाही, आताही कलियुगात संत आहेत. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा होऊन गेले, गुरुवर्य बंशी बाबा होऊन गेले, गुरुवर्य नारायणगिरी बाबा होऊन गेले. आता हयात असणारे शांती ब्रह्म सद्गुरू देवगडचे बाबा महाराज. मी नेहमी सांगत असतो, या कलियुगामध्ये आपल्याला कुठं संत भेटायचे, कुठं देव भेटायचा. हा, आपल्याकरता देवगडचे बाबा म्हणजे देव स्वरूप आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे व्हावे, असो ठावे सकळा. आपण फक्त त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, त्या मार्गाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे. हा परिवार देवगडच्या सेवेत होता. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं आजींच्या मुखामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरण होतं. मला दोन्ही नातवांनी सांगितलं. आजी ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला सुद्धा आजीच्या मुखामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचं नाव होतं. नेहमी देवगडला येणं जाणं असायचं. हा, आता माहेरच तिकडलं होतं आजींचं, धामोरी, आणि नेहमी देवगडची वारी. बरं, त्यांची मुलं म्हणजे यांचे आई वडील वारलेले तेही वारकरी होते. देवगडची वारी, नेवाशीची एकादशीला वारी, ही अखंड वारी होती. आमच्या वडिलांनी मला सांगितलं, अमोल भाऊंच्या वडिलाची तर भजनी मालिका पाठ होती. हा, हे वारकरी आणि विशेष म्हणजे सेवा करणारे हे घर आहे. नेवाशीची वारी असेल, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची वारी, आणि म्हणूनच कदाचित आजींची भक्ती, सद्गुरू किसनगिरी बाबांवरती श्रद्धा होती, त्यामुळेच कदाचित ही सेवा माझ्याकडे आली. विठ्ठल विठ्ठल देवगडच्या विद्यार्थ्याची सेवा व्हावी अशी कदाचित इच्छा असावी, आणि म्हणून इथं सेवेचा योग आलेला आहे. काय सामर्थ्य या संतांचं महाराज. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी वयाच्या 8व्या वर्षी प्रवरामाईच्या पात्रामध्ये तपश्चर्या केली. 8 वर्ष बाबा वाळूची पिंड तयार करायची आणि ओंझळीनं त्या पाणी त्या पिंडीला घालायची. वाळूची करुणे पिंड आत्म्यात शोधी ब्रह्मांड, गोंधळीने पाणी अखंड पिंडीवरी घाली तसे, त्या पिंडी शेजारी जाण वाळली काडी देत असे खोवून, तेचा अगरबत्ती म्हणून सेवा चाले निरंतर. हा, 8 वर्ष प्रवराच्या पात्रामध्ये वाळलेली काडी, वाळूची पिंड तयार केली आणि अगरबत्ती नसायची म्हणून फक्त वाळलेली काडी खुसून द्यायची. परिणाम काय व्हायचा, त्या काडीचा निघे धूर, सुवास पसरे दूरवर, चंदना समोनातरी मधुर, वाटत असे जनासे. महाराज, त्या वाळलेल्या काडीचा सुद्धा सुगंध यायचा. हे सामर्थ्य त्यांच्या सेवेचं आहे. विठाला विठाला हे सामर्थ्य त्यांचं आहे महाराज. आणि म्हणून आताही कलियुगामध्ये संत आहे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा होऊन गेले, शांती ब्रह्म देवगडचे बाबा महाराज. हा, देवगड म्हणजे एक सांगू का तुम्हाला, ऐका. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी देवगड रूपी वेल लावला, आणि तो वेल, देवगड रूपी वेल जर गगनापर्यंत कोणी नेला असेल तर पूजनीय शांती ब्रह्म देवगडच्या बाबांनी नेला. आणि पुढे ऐका, त्या वेलाला फळ जर कोणतं लागलं असेल तर गुरुवर्य स्वामीजींच्या रूपाने देवगडला ती फळ लागलेलं आहे महाराज. आणि अशा महात्म्यांच्या सेवेमध्ये आपण आहोत, अशा साधू संतांच्या संगतीमध्ये आपण आहोत. आता मला वाटतं आंबळनेरची बरीच मंडळी तिथं देवगडला सेवेला आहेत, इकडं करजगावची आहेत. हा, नेहमी पाहणारे चेहरे आहेत. सगळे मंडळी सेवेला येतात का, आपली काहीतरी श्रद्धा आहे. आणि परंतु संतांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर काहीही मागू नये. तिथे गेल्यानंतर काय मागावं, नामाची उजरी जागवू तेथे, नामाची उजरी जागवू तेथे, नामाची उजळी लागू देते, नामाची उजळी लागू देते, करुणी त्याला महाजारी, सेवा करुणी त्याला महाजारी, सेवा करुणी त्याला महाजारी, सेवा करुणी त्याला महाजारी,
मागू नये. संतांकडे गेल्यानंतर काय मागावं? हा, सेवा करू नित्य नाचू महाद्वारे, नामाचे उजरे जागो तेथे, किंवा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कधी माझा उद्धार होईल, कधी तो भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल, कधी या जन्म मरणाच्या दुःखातून मी मुक्त होईल, ही इच्छा, ही मागणी आपण तिथं केली पाहिजे. आता आम्ही नेहमी देवगडला पाहतो, महाराज लोक येतात, काही मागतात, स्वामीजींच्या समोर, गुरुवारे बाबांच्या समोर काही इच्छा व्यक्त करतात. सहजासहजी पुरुष मंडळी कमी असतात, परंतु महिला माता माऊलींची संख्या जास्त असते. काही इच्छा व्यक्त करतात. खऱ्या अर्थानं आपण जी इच्छा करू, संसारातली जे काही मागू ते संत पूर्ण करतील, परंतु ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपलं कल्याणच होईल हे सांगता येणार नाही. म्हणून संतांकडे काय मागावं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आणि मग आपली जर मागणी योग्य असेल तर संत पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. ते मनोरथ संत सद्गुरू आपलं पूर्ण करत असतात. हा, ज्ञानोबराय सांगतात, ह्या सगळ्या संतांनी आपल्याला नामस्मरण हा मार्ग सांगितलेला आहे. सगळ्या संतांनी, ज्ञानोबरायांनी सांगितला, तुकोबारायांनी सांगितला, नाथ महाराजांनी सांगितलं, आधी करून जेवढी संत मंडळी झाली सगळ्या संतांनी सांगितलं. ज्ञानोबराय सुद्धा नामस्मरण करायला सांगतात. तुकाराम महाराज, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, राहू नका. तुकाराम महाराजांनी जगाला वर हात करून सांगितलं, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. किंवा आधी करून अनेक संत मंडळींनी सांगितलं, विनवितो सकळ जना, कर जोडून थोरा लहाना, दान येतोकीची द्या मजदिना, म्हणे तुकया बंधू राम म्हणागा, राम राम स्मरा आधी, लाभो करा गाठ घाला मुळबंधी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. सगळ्या संतांनी आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं. सगळ्या संतांनी अगदी जाग केलं आपल्याला. सगळ्या संतांनी नामस्मरण करायला सांगितलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवे माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. एवढं मी ऐका गातो वासुदेव मी ऐका, चित्ता ठाई ठेवूनी भाविका, चित्ता ठाई ठेवूनी भाविका, डोळे दाखवूनी रात्र करू नका, डोळे दाखवूनी रात्र करू नका. काळ भरितो काळ भरितो वैसला रे खागा. राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी, राम राम स्मरामी. सगळ्या संतांनी नामस्मरण करायला सांगितलं, तरी लोक का नामस्मरण करत नाही? ज्ञानोबारांना प्रश्न पडला. ज्ञानोबराय चिंतन करतात. ज्ञानोबराय सांगतात, एवढं सगळ्या संतांनी वरडून सांगितलं, वर हात करून सांगितलं, तरी लोक नामस्मरण का करत नाही? ज्ञानोबरायांनी चिंतन केलं आणि ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं कशामुळे लोक नामस्मरण करत नाही. तर ज्ञानोबराय सांगतात, या लोकांना या देहाविषयी आसक्ती वाढलेली आहे, या देहाबद्दल प्रेम वाढलेलं आहे, नवे नवे या देहाबद्दल भ्रम निर्माण झालेला आहे. अभंगाचं पहिलं चरण. भ्रम धरिसिया देहाचा, भ्रम धरिसिया देहाचा, भ्रम धरिसिया देहाचा, भ्रम धरिसिया देहाचा.
विठ्ठल म्हणे गादेवाच्या, विठ्ठल म्हणे गादेवाच्या, विठ्ठल म्हणे गादेवाच्या, विठ्ठल भ्रमधरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. हा ज्ञानोबराय चिंतन करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ज्ञानोबराय सांगतात हे लोक का नामस्मरण करत नाही, का देवाचं भजन करत नाही, तर ज्ञानोबराय सांगतात या लोकांना या देहाविषयी भ्रम निर्माण झालेला आहे. कशाचा भ्रम? या लोकांना देहालाच आत्मा समजून बसलेले आहेत. देहच त्यांना खरा वाटतो, देहच आत्मा वाटतो आणि देहाबद्दल त्यांची आसक्ती वाढलेली आहे, देहाबद्दल त्यांचं प्रेम वाढलेलं आहे. त्यामुळे या प्राणी मात्रांना आपल्या ब्रह्मस्वरूपाचा, आत्मस्वरूपाचा, देवाचा विसर पडलेला आहे. ज्ञानोबराय सांगतात जे प्राणिया कामी भरू, देहाच्या वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. किंवा ज्ञानोबराय सांगतात या लोकांना अहंकार झाला आणि अहंकारामुळं यांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे. जे बहुता एकावंतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. विठाला विठाला त्यामुळे हे लोक नामस्मरण करत नाही. लोकांची देहाबद्दल आसक्ती वाढली, प्रेम वाढलं. किती प्रेम वाढलं? देहावरती जरूर प्रेम करावं, या शरीराला जरूर जीव लावावा, जरूर प्रेम करावं, परंतु इतकंही करू नये की देवाचाच आपल्याला विसर पडेल. प्रेम करावं, परंतु कशा करता प्रेम करायचं देहावरती? याच शरीरानं, याच देहानं आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करता येते, भगवंताची प्राप्ती करता येते, म्हणून या शरीरावरती प्रेम करावं. परंतु इतकं प्रेम करू नये की देहाचा आपल्याला विसर पडेल. महाराज, आम्ही एका दिंडीमध्ये होतो, ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये, सागर महाराज. देहाबद्दल किती प्रेम असतं एखाद्या व्यक्तीला, किती आसक्ती असते. दिंडीमध्ये ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये चालायचो मागच्या वर्षी, आणि सोहळ्यामध्ये चालत असताना लोणंदला मुक्काम होता, जेजुरी लोणंद. आणि जेजुरीच्या पुढे लोणंद गाव आहे, त्या लोणंदला ज्ञानोबरांच्या सोहळ्याचा मुक्काम. आम्ही 4-5 महाराज मंडळी, आमचे मित्रमंडळ, आम्ही त्या दिंडीमध्ये चालायचो. आता खेळीमेळी वातावरण असतं ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये. आमची दिंडी ज्या ठिकाणी मुक्कामी होती तिथं 2 दिवस मुक्काम होता. आणि मुक्कामी होता म्हणून सकाळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडं बाहेर पडलो स्नान संध्या झाल्यानंतर. आणि 2 रूमा होत्या, एका रूमामध्ये आमच्या माता माऊल्या राहायच्या आणि एका रूम मध्ये पुरुष वर्ग होते. म्हणून ज्या वेळेला त्या रूम मधून बाहेर येत असताना त्या माता माऊलींच्या रूम मधून बाहेर यावं लागतं, इकडून रूम दरवाजा नव्हता, आणि म्हणून त्या माता माऊल्यांच्या रूम मधूनच बाहेर आलो. परंतु येत असताना खरं सांगतो, नारदाच्या गादीवर उभा आहे, खोटं नाही बोलणार महाराज, एक आजी होत्या, आजीचं वय होतं 71. आजीचं स्नान झाल्यानंतर आजी मेकअप करत होत्या. काय चालू होतं? मेकअप. बरं, मेकअप करत असताना नुसती पावडर नाही, फेअर अँड लवली लावत होत्या. काय? फेअर अँड लवली लावत होती आजी. आणि मग आजीला विचारलं, का हो आजी तुमचं वय किती? आजीने सांगितलं 71. म्हणलं आजी हे काय लावता? म्हणे फेअर अँड लवली. म्हणलं कधीपासून लावता? 20 वर्ष झाले म्हणे तसे फेअर अँड लवली लावते. याला म्हणतात देहावरची आसक्ती, देहाबद्दलचं प्रेम. एवढी आसक्ती नसावी, एवढं प्रेम देहावरती करू नये. देहावरती प्रेम करावं, परंतु भगवंताची प्राप्ती त्या देहाने करता येते, म्हणून या शरीरावरती प्रेम करावं. विठाला विठाला म्हणून त्यामुळं आपल्याला कदाचित भगवंताचा विसर पडला. ज्ञानोबराय सांगतात यांचं देहाबद्दल प्रेम वाढलं, देहाबद्दल आसक्ती वाढली. मग ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो तुम्ही या देहाबद्दल प्रेम धरू नका, आसक्ती ठेवू नका. तुम्ही काय करा तर त्या विठ्ठलाचं नामचिंतन करा. भ्रमधरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा. बरं, का नामस्मरण करायला सांगतात ज्ञानोबराय? तर ज्ञानोबराय सांगतात ज्या शरीरावरती तुम्ही प्रेम करताना ते शरीर कसं आहे? पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पास. रावंगाचं 2रं चरण. पडून जाईन कलेवर, पडून जाईन कलेवर,
पडून जाईन कलेवर पडून जाईल कलेवर, पडून जाईल कलेवर. विठ्ठल उचारी पासार विठ्ठल उचारी पासार पडून जाईन कलेवर पडून जाईन कलेवर. पडून जाईल कलेवर, पडून जाईल पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारे पासार. ज्ञानोबराय सांगतात हे शरीर पडून जाणार आहे, नाश पावणार आहे. तुम्ही काय करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा, विठ्ठलाचं चिंतन करा. कारण हे शरीर नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. महाराज फक्त आपलं कर्मच आपल्या सोबत येणार आहे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. आपले फक्त आपण इथं आल्यानंतर चांगलं जे कर्म करू तेच आपलं फक्त इथं राहणार आहे आणि तीच कीर्ती आपली राहणार आहे. बाकी काही नाही, आपल्या सोबत काही येणार नाही. म्हणून संतांनी आपल्याला जो मार्ग सांगितलेला आहे, साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल करायची. आणि कारण हे शरीराचा नाश पावणं त्याचा स्वभाव आहे. पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारे पासार. नाशाचे 3 प्रकार सांगितले, एक आश्रय नाश, एक परता नाश आणि एक स्वभाव नाश. आश्रय नाश कशाला म्हणायचं, दुसऱ्याच्या आश्रयाने राहील. ज्ञानोबराय चिंतन करतात, पडून गेलिया भिंती चित्राची केवळ होय माते, का पाहल्या राती अंधारे उरे. ज्ञानोबराय सांगतात पडून गेलिया भिंती. एखादी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती सुंदर चित्र काढलेलं असावं, ती भिंत पडल्यानंतर त्या चित्राला वेगळं पाडावं लागतं का, नाही, आपोआप पडतं. त्याला वेगळं पाडावं लागत नाही. ती भिंत पडली की ते चित्र आपोआप पडतं. त्याला म्हणतात आश्रय नाश, दुसऱ्याच्या आश्रयाला राहणं. परता नाश, अपघातात मरणं, ऍक्सिडेंट होऊन मरणं, याला परता नाश म्हणतात. दुसरा आहे, तिसरा आहे स्वभावनाश. स्वभावनाश कशाला म्हणायचं, हा आपण आता सगळे बाजारात जातो, दुकानात गेल्यानंतर बाजारात गेल्यानंतर फळं वगैरे आणतो. फळं आणल्यानंतर घरामध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवले 8 दिवस सोडून किती दिवस राहतात, 15 दिवस राहतील. त्यापेक्षा फळं जास्त टिकतात का, नाही, कारण त्यांचा स्वभाव आहे नाश पावणं, हाच त्यांचा स्वभाव आहे. तसं ज्ञानोबराय सांगतात ह्या शरीराचा पण स्वभाव आहे नाश पावणं, हा त्याचा स्वभाव आहे. ज्ञानोबराय चिंतन करतात ना, आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, तू या नातेवाईकांना मार, यांच्या सोबत युद्ध कर. यांना तू मारलं नाही तरी ते एक दिवस मरणारच आहे. क्षत्रिय धर्म आहे, तुझं युद्ध करणं हे तुझं कर्म आहे. तू तुझं युद्ध कर. तू जरी यांना मारलं नाही तरी ते मरणार आहे, कारण ह्या शरीराचा कधी ना कधी नाश होणार आहे. नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे महाराज. आणि म्हणून एकदा कीर्तनामध्ये असंच सांगत होतो की 8 दिवसानंतर, या गावातले नाही बरं का, तिकडे सांगत होते, या गावातले असे सगळे मरणार आहेत. आता सगळ्यांचे चेहरे कसे व्हायला पाहिजे, मरणार म्हणल्यानंतर पडायला पाहिजे. महाराज सगळ्यांचे चेहरे असे झाले, परंतु एक आजी त्या खांबाला टिकून बसलेल्या होत्या आणि आजी हसायला लागल्या. म्हणलं का हो आजी, मी म्हणलो की शेजारच्या गावातले सगळे एक दिवस मरणारे, ह्या गावातले 8 दिवसांनी मरणारे, सगळ्यांचे चेहरे पडले, परंतु तुम्ही का हसता, त्याचं कारण काय. काय म्हणायला पाहिजे आजीनं. आजीनं कीर्तन झाल्यावर सांगितलं, आजी म्हणे महाराज मी या गावातली नाहीच ना म्हणे, मी दुसऱ्याच्या गावातली, शेजारच्या गावातली. आता मला सांगा, शेजारच्या गावात जरी आजी राहिली आणि ह्या गावात जरी राहिली किंवा कुठलं जरी असली महाराष्ट्रातली जगातली, मरणार नाही का, मरणार आहे महाराज. प्रत्येकाला जावं लागतं, सगळ्याला एक दिवस जायचंय. फक्त आहे तोपर्यंत माणसानं चांगलं राहावं, आनंदाने राहावं महाराज. एक सांगू का तुम्हाला, घरामध्ये जर 2 भाऊ असतील ना, आपले आई वडील गोळी औषध न खाता 10-5 वर्ष जर जास्त जगावे असं वाटत असेल तर दोन्ही भावांनी दोघांमध्ये प्रेम ठेवावं, जावाजावांनी प्रेम ठेवावं, भाऊजाईमध्ये प्रेम राहावं. भावांचं सुद्धा प्रेम असलं पाहिजे.
हा, किती काही झालं तरी दोन्ही बंधूंची ताटातूट होता कामा नये. हा, एकजुटीनं जर राहिलं तर त्या म्हातारे आई वडील जे घरात असतात ते आपल्या दोन्ही मुलाचा प्रपंच पाहिल्यानंतर आनंदाने राहतात, सुखी राहतात, एकजुटीनं राहतात, एका विचाराने राहतात. हे पाहिल्यानंतर त्या वृद्ध आई वडिलांना आनंद होत असतो, म्हाताऱ्या आई वडिलांना आनंद होत असतो. म्हणून ते 10-5 वर्ष गोळी न खाता जास्त दिवस जगतील. हे आपण छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु ह्या आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे. महाराज विठाला विठाला. कीर्तनात दुसरं काय ऐकायचं? कीर्तनामध्ये हे सुविचारच आपल्याला योग्य दिशेने घेऊन जात असतात. आणि म्हणूनच हे कीर्तन भजन पूजन असतं. संतांनी आपल्याला सांगितलं याच देहामध्ये आपल्याकडून भजन घडतं. याच देही घडे देवाचे भजन, अनेक ज्ञान नाही कोठे. याच शरीरानं भगवंताचं भजन करता येतं. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या परमात्म्याने मला हा नरदेह दिला त्या परमात्म्याचं मी भजन करीन, ज्याने मला हा दान स्वरूपामध्ये दिला. जीव दिला ज्याने हा जीव दिला महाराज म्हणतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवान परमात्म्याने हा देह आपल्याला त्याच्या करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा, त्वया झाला बाधा बाधिकेचा. परमात्म्याने हे शरीर त्याचं भजन त्याचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला दिलेलं आहे. महाराज हा, जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत माणसानं तीर्थयात्रा पंढरीची वारी हे सगळं केलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सुहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, गोदावरी गंगामायाची परिक्रमा, नर्मदा मायाची परिक्रमा हे सगळं याच शरीरानं करता येतं. हा, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धणेवरे. हा महाराज, विषय आला म्हणून सांगतो. वृंदावनचे राजेंद्रदासजी महाराज ते त्यांच्यासोबत अनेक संत मंडळी, 400-500 साधू मंडळी, संत मंडळी गोदावरी मैयाची परिक्रमा करत आहेत. आणि त्यांचा मुक्काम आज श्री क्षेत्र देवगडला आहे. 400 ते 500 साधू संत वृंदावनची सगळी महात्मे मोठी मोठी मंडळी देवगडला मुक्कामी आहेत. आज आणि उद्या 2 दिवस तिथं सुंदर मोठा कार्यक्रम आहे. कोणाला शक्य झालं तर निश्चित या. विठाला विठाला या का म्हणलो, का या म्हणलो, त्याचं कारण आहे साधूच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे की आपले सगळे त्रिविध ताप नाहीसे होतात. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. कदाचित त्या एखाद्या साधूचं दर्शन झाल्यानंतर आपले सगळे त्रिविध ताप नाहीसे होऊ शकतात. विठाला विठाला साधू संतांनी आपल्याला नामस्मरण हा मार्ग सांगितलेला आहे. भजन पूजन सगळं याच शरीरामध्ये करता येतं. मग ज्ञानोबा सांगतात, बाबांनो हे शरीर पडून जाणार आहे, पडून जाईन कलेवर, विठ्ठल उच्चारी पासार. त्या विठ्ठलाचं नामस्मरण तुम्ही करा. कसं करायचं? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल
सांगितलं त्या परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार आहे असं जर भजन आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने केलं नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा वल्लभ तो परमात्मा आपल्या जवळ राहतो तो जवळच आहे फक्त आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे परंतु भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्याचं ज्ञान आपल्याला होतं आपल्या डोळ्यावरती जी अज्ञानाची पट्टी आहे अज्ञानरूपी अंधकार आहे तो नामस्मरणाने नाहीसा होणार आहे आणि निश्चित परमात्म्याचं दर्शन एक ना एक जन्मामध्ये कधी ना कधी सगळ्यांना होतंय विठ्ठला विठ्ठला परमात्म्याचं नामचिंतन करायचं ठीक आहे कशा करता करायचं जन्म मरणाचं जे दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं अगदी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जे जे दुःख आहे बालपणाचं दुःख सांगितलं म्हातारपणाचं दुःख सांगितलं तरुणपणाचं दुःख सांगितलं किती तरुणपणाचं दुःख वेळ कमी असल्यामुळं आता सगळं दुःख सांगत नाही बालपणाचं दुःख आहे महाराज हा आईच्या गर्भामध्ये येताना दुःख सांगितलं मातेच्या उदर कुहरी पचुने वेष्टेच्या दाथरी उकडोने नववासवरी जन्मोजन्मी मरथी प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी हे बालपणाचं दुःख सांगितलं आईच्या गर्भामध्ये दुःख सांगितलं बरं तरुणपणी काय सुख आहे का नाही महाराज ज्ञानोबराय सांगतात तरुणपणामध्ये व्यक्ती विषयाच्या मागे धाव घेतो आणि गोड परमार्थ त्याला कडू वाटतो आणि कडू विषय त्याला गोड वाटतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू तो विषय गोडू जीवासी झाला किती विषयाच्या पाठीमागे लागतो ज्ञानोबारांनी एक सुंदर ओवी सांगितली बहु मृगजळ देखुनी डोळा थुंकेजे अमृताचा गिळीती गळाळा तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे ज्ञानोबाराय सांगतात मृगजळ पाहिलेलं आहे ना आपण हे झळाया असतात त्या झळाया एखाद्याच्या मुखामध्ये त्याच्या मुखामध्ये अमृत असतं अमृत खाली घोटणार परंतु ते खोटं मृगजळ पाहिल्यानंतर ते तोंडातलं अमृत फेकून देतो बाहेर फेकतो आणि त्या मृगजळाच्या पाठीमागे धाव घेतो खोट्या मृगजळाच्या पाठीमागे धाव घेतो ज्ञानोबराय सांगतात ही तरुणपणाची अवस्था आहे तरुणपणामध्ये माणसं विषयाच्या पाठीमागे धाव देतात आणि खऱ्या परमार्थाचा त्यांना विसर पडतो गोड परमार्थ त्यांना कडू वाटतो आणि कडू विषय मात्र त्यांना गोड वाटतात विषय ओढे भुलले जीव आता याची कोण करील कीव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह बरं हे झालं तरुणपणाचं दुःख हा शॉर्टकट सांगितलं बरं का टाइम कमी असल्यामुळं बरं म्हातारपणाचं किती दुःख आहे बाबा म्हातारपणाचं दुःख हा म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख गळत असे नाक श्लेष्मपुरी तुकाराम महाराज म्हणतात कशी अवस्था आहे खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे त्याचं मुख होतं म्हातारपणामध्ये अगदी लहानपणामध्ये जो सफरचंदासारखा असतो म्हातारपणामध्ये कशी अवस्था होते खोबरं आपण किराणा दुकानात जातो वाळलेलं खोबरं आणतो ते कसं राहतं हा तसं मुख त्याचं होतं महाराज शेजारची मंडळी सुद्धा वाट पाहतात कधी जाईन तर जाऊ हा शेजारचे काय घरातले सुद्धा कंटाळतात म्हातारपणाला ती झाली अवघे करे ती हाडाड आपल्या जीवनात हाडाडच होणार आहे विठ्ठल विठ्ठल आपण जर मुलांना संस्कार दिले नाही तर निश्चित आपले हाडाडच आहे ना अहो संतांनी सांगून ठेवलंय हे कोणालाही चुकत नाही महाराज कोणालाही आजपर्यंत चुकलेलं नाही आणि म्हणून म्हातारपणाची ही अवस्था आहे म्हातारपण आपण सगळ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अनुभव घेतला हो ज्या वेळेला तो कोरोना आला होता कदाचित तो आपल्याला शिकून जाण्याकरता आला होता काहीतरी महाराज तो कोरोना आल्यानंतर एखाद्याला जर घरामध्ये पॉझिटिव्ह सांगितलं आपल्याच घरातली व्यक्ती तर पॉझिटिव्ह सांगितल्यानंतर त्याला ते एका खोलीत कोंडून ठेवायची जेवणाचं ताट सुद्धा दरवाजाच्या खालून लोटीत होती आपण ज्यांना आपलंच म्हणतो ना आयुष्यभर शेवटी तेच आपल्याला लांबून ताट लोटत होते धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाशी आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगितलंय बाबांनो या जन्म मरणाच्या दुःखातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन करा आणि नामचिंतन केल्यानंतर काय होईल रखमाईचा जो पती आहे रखमाईचा जो वर आहे तो भगवान परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल
आणि तुम्हाला निर्भय बनवेल, म्हणजे दुःखाची भीती तुमची घालवेल. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे भुगवे कोढे संकट. तुम्ही जर त्या परमात्म्याचं नाम चिंतन केलं तर निश्चित त्या भयातून मुक्त होताल. अभंगाचं शेवटचं चरण. वापर खुमा देवी रघुमा देवी रघुमा देवी रघुमा देवी
वा उमेश्वर. रखुमा देवीवरू अभय करू मस्तके ठेविला हा निर्धारू पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. जन्म मरणाचं दुःख चुकवायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. आणि महाराज आई वडिलांची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत आपण करावी, कारण एकदा गेल्यानंतर मग ते पाहिलं नसतात. आहे तोपर्यंत चांगली सेवा करावी, जेणेकरून ते आपल्याला चांगले आशीर्वाद देऊन जातील. आणि या परिवारानं तेच केलं महाराज. आजीचं वय होतं 99, परंतु शेवटपर्यंत आईची सेवा केली दोन्ही नातवांनी. आणि गेल्यानंतर एवढं हे सगळं वैभव सुंदर गोड निवेदन या ठिकाणी केलं. महाराज ज्ञानोबराय सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसे किर शरीरे लोण कीजे. ज्ञानोबराय सांगतात, जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत, जेवढे पर्वकाळ आहेत, हे सगळे तीर्थ केल्यानंतर, पर्वकाळ फिरल्यानंतर, यात्रा केल्यानंतर जेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होतं, तेवढंच पुण्य घरामध्ये जर आपण आईवडिलांची सेवा केली, घरातल्या वृद्ध माणसांची सेवा केली, तर तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडत असतं. तीर्थयात्रेला जाण्याची सुद्धा गरज पडत नाही. जाऊ नये या मताचं नाही, अवश्य जावं. परंतु घरामध्ये तुम्ही जर तीर्थयात्रा केल्या आणि घरात जर आईवडिलांची सेवा घडली नाही, वृद्ध आईवडिलांची, म्हाताऱ्या माणसांची सेवा घडली नाही, तर ती यात्रा केल्याचं पुण्य प्राप्त होणार नाही. आणि म्हणून आहे तोपर्यंत चांगली सेवा करावी. या कुटुंबाने गेल्यानंतरही त्यांची सेवा केलेली आहे. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केला. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना थोडेच आहे. पुनश्च एकदा ज्ञानोबरांच्या चरणी, सद्गुरू किसंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की आईंना चांगली सद्गती मिळावी, भगवंतांनी त्यांच्या चरणाजवळ जागा द्यावी, अशी शुभकामना ज्ञानोबरांच्या चरणी, सद्गुरू किसंगिरी बाबांच्या चरणी व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. नातरे बालक बोबडा बोले, कावांकुडा किंचुका पावले, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली कोणीही माऊली माऊली ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे, महाराज तुम्ही जिद्द नाही विचाराधिकार मी आपुला. क्षमा अपराध, महाराज तुम्ही जिद्द. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पैकी करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही जिद्द. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. आरती ज्ञानराज लोक
प्रकट गोयवो रे विश्व ब्रह्मच गेले पायी मस्तक ठेवले आरती राजा महाकैवल्य पायी टकाचे ठेवले आरती ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंदमूर्ती कव्या महाराज तुकाराम कवी जगन्नाथ पाचान धरिले तैसे गोवासी तुकाराम बने श्री ब्रह्म तुकाचार्य मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले हरि तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंदमूर्ती कव्या महाराज तुकाराम अकल्पायुष्य भावे दया कुळा माझ्या सकल हरिच्या संकल्पने देवादान हो कोणी गाडी संसमंडळी अहंकाराचा वारा न करू राजा माझे विशेष भाविका नामा म्हणे तया सावे कल्याण कल्पने देवादान हो कोणी गाडी ही संसमंडळी मागे एक तुझ प्रति आहे देशील तरी पाये पांडुरंगा या संतासी निर्वी शिवने आणि तुझे काय संताची आया संतास निर्वेची मध्ये आणि गुरुदे काय नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम 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 ज्ञानदेव भगवान की जय मौली